भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 11 बंधमुक्त लक्षण भक्त आणि भक्ती याचा भाग 4। उद्धवाचे भाव पाहून श्रीकृष्णांना आनंद झाला आणि त्यांनी सविस्तरपणे मुक्त भक्ताबद्दलच सांगायला सुरुवात केली। श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, सामान्य भक्तांच्या ठिकाणी कर्माचा अभिमान असतो, त्यांना मायेची बंधनं तोडता येत नाहीत, परंतु हा माझा ज्ञानी भक्त सर्वार्थानं अनन्य असतो। आत्मस्थिती हे त्याचं आसन असतं, माझं नामस्मरण हाच त्याचा श्वास असतो, माझ्या स्वरूपाचं चिंतन हेच त्याचं ध्यान असतं। देह, इंद्रिय, मन, बुद्धी यांचं भान तो विसरतो। सर्व कर्मात, आचारात, विचारात त्याच्या ठिकाणी जी सहजता दिसते ती त्याला माझ्याकडे घेऊन येते। उद्धवा, प्रारब्धानं येणारी कोणतीही धर्म कर्म करीत असताना त्याच्या आत्मस्वरूपावरचं अवधान ढळत नाही। ज्याप्रमाणे रथाचे अश्व विशिष्ट गती चालताहेत हे पाहून रथाचा सारथी थोडी विश्रांती म्हणून निद्रेत गेला तरी रथाच्या चालण्यात किंवा सारथ्याच्या निद्रेत कोणताही व्यत्यय येत नाही, तसं त्या भक्ताचं आत्मानुसंधान मोडत नाही, ढळत नाही। उद्धवा, त्याचं बोलणं कसं म्हणशील तर ते मोजकंच असतं, तेही मृदू स्वरात, आणि शब्द तर असे रसाळ आणि मधाळ असतात की कुणाला दुखावत नाहीतच तर उलट ते ऐकत राहावेसे वाटतात। सर्वांकडे तो समभावाने पाहतो, ईश्वर स्वरूप हा त्याचा मनोभाव असतो। उद्धवा, त्याच्या आहारात सात्विकता असते, रसना लौलित्याच्या आहारी तो जात नाही। अनेक रस असले तरी तो एक ब्रह्मरसच सेवन करीत असतो। त्याला शीत उष्ण राग लोभ सुख दुःख यांची बंधनं नसतात। समोर दिसणाऱ्या माझ्या मूर्ती मग त्या पाषाणाच्या, काष्ठांच्या, धातूच्या आणि सुवर्णाच्या असोत, त्याला तो एकाच ईश्वर भावानं पाहतो। लोकांतातही त्याचा एकांत भंग होत नाही, कारण तो श्रीकांताच्या संगातच असतो। उद्धवा, तो जे जे कार्य करतो, जे जे बोलतो, जे जे पाहतो ते सर्व त्याचं कार्य माझंच कार्य म्हणून करीत असतो। माझ्याच नामाचे पडघम वितरित करणं हेच त्याचं निजकार्य असतं। मग तो ब्रह्मचारी आणि गृहस्थी कोणीही असो, त्याच्या अंतरी फक्त माझाच नाद घुमत असतो, माझाच साद तो ऐकतो आणि मीही त्या सादाला प्रतिसाद देतो। उद्धवा, असा मुक्तावस्थेत गेलेलाच पुढे पूर्ण मुक्त होतो। शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, बद्ध मुक्त, ज्ञानी अज्ञानी यांची तुलना करण्यापेक्षा ज्ञानी व मुक्त कसा होतो हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं असतं। अज्ञानी जनांना मूढ असं संबोधतात, अज्ञानी सदैव बंधनात असतो तर ज्ञानी हा नित्य मुक्त असतो आणि तोच मोक्ष प्राप्तीचा अधिकारी होतो। पण मुनिवर्य, अज्ञानीचा ज्ञानी होतो त्याचा आरंभ कसा होतो? परीक्षितानं विचारलं। उद्धवाच्या मनात हाच विचार आला असणार हे जाणून श्रीकृष्ण सांगू लागले, उद्धवा, कोणत्याही भक्ताच्या मनात विवेक उत्पन्न झाला की पुढचं साध्य होतं। विवेकानं वैराग्य येतं, वैराग्यानं निरासक्ती येते, त्यातूनच त्यागाची भावना जागृत होते, त्यावर मनाचे सर्व संकल्प विकल्प चालू असतात। हे संशयाचं मूळ छेदण्यासाठी विवेक हा गुण अंगी यावा लागतो।
उद्धवा, विवेक या शब्दातच त्याचा अर्थ साठवलेला आहे. विचारांना वेसण लावून केलेलं कर्म म्हणजे विवेक होय. परमार्थाची सारी इमारत ही विवेकाच्या पायावरच उभी असते. श्रीकृष्ण सांगत असलेल्या मुक्त लक्षणात सामान्य कदाचित रमतील आणि मुक्तीचे गोडवे गाणं म्हणजेच परमार्थ असा विचार त्यांच्या मनात येईल. हे जाणून श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, मुक्ताची लक्षणं डोक्यावर घेऊन कोणी मुक्त होत नाही. म्हणजे देवा, तुम्हाला काय सांगायचंय? उद्धवानं दचकून विचारलं. त्यावर श्रीकृष्ण सांगू लागले, उद्धवा, मुक्त म्हणजे मोकळा, निर्बंध, अलिप्त, निस्संग असा असतो. ज्याचं मन, इंद्रिय, प्राण हे वृत्तीशून्य अवस्थेत गेले आहेत असा असतो. मुक्त कळायला मुक्तच व्हावं लागतं. केवळ हा मुक्त, हा बद्ध असं बोलतात ते जन मूढ आणि मंदमती आहेत असं समज. उद्धवा, केवळ तुझी उत्सुकता म्हणून मी ही लक्षणं लौकिक धारणेतून सांगतो आहे. मुक्त ही एक अवस्था आहे. त्या अवस्थेत दिसणारी ही सर्व लक्षणं आहेत इतकंच. मुक्त जीव हा आपल्या देहास सावलीप्रमाणे मानतो. देहाची सावली ही सकाळी, दुपारी, सायंकाळी अशी वेगवेगळी असते. लहान, मोठी, बुटकी, तिरकी असं तिचं अस्तित्व बदलत राहतं. परंतु त्याचा देहावर काही परिणाम होत नाही. त्याप्रमाणे मुक्ताच्या मनात माया, ममता ह्यांचा लेश नसतो. तसंच देह, व्याधी, उपाधी किंवा कोणत्याही मनोव्यथा मुक्ताला त्रास देत नाहीत. मान, अपमान, स्तुती, निंदा हे त्याला सारखेच असतात. कोणाविषयी उच्च नीच भाव, ज्ञानाची अहंता त्याच्या ठायी नसते. कोणतंही कर्म तो संकल्परहित मनानं करतो आणि त्यातून येणारी सुखदुःखादी फळं आनंदानं स्वीकारतो. सर्व जीवन व्यवहारात त्याची वृत्ती उदासीन असते. सर्वत्र साक्षीत्वानं पाहत असल्यानं त्याच्या मनावर कोणताही ओरखडा उठत नाही. जनात वावरताना तो अज्ञानासारखा मूढ असा वागतो. आपल्या मताचा आग्रह धरत नाही तर दुसऱ्याच्या मताचं खंडनही करीत नाही. उद्धवा, ही मुक्ताची लक्षणं साधकानं साधनेचं ध्येय म्हणून समोर ठेवावीत, एवढंच ह्याचं महत्त्व आहे. दुसऱ्याच्या कपाळावर कपाळ घासून भाग्य बदलत नाही. त्यासाठी स्वतःच प्रयत्न करावे लागतात. आज इथेच थांबूया. यानंतरचा 5वा भाग आपण उद्या ऐकूया. नमो व्यासमूर्ते, नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली हाते, करी समर्पित गुरुचरणात. हरि ओम तत्सत.